पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे। खराडी परिसरातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। या कॉल सेंटरमध्ये कोणते प्रकार सुरू होते याची चौकशी सुरू आहे। सध्या 150 ते 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त कॉल सेंटर बाहेर ठेवण्यात आलेला आहे। आतापर्यंत 130 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। खराडी परिसरात बोगस कॉल सेंटर चालवण्यात येत होतं। या ठिकाणी आता पोलिसांनी छापा टाकलेला आहे। 130 जणांना या प्रकरणी आता ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, बोगस कॉल सेंटरवर या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे, छापा टाकलेला आहे। 130 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। नीलम, खरं तर मॅग्नेटल BPS नावाचं हे कॉल सेंटर आणि या कॉल सेंटरच्या मी अगदी दरवाजातच आहे। याच आतल्या बाजून साधारण 2000 फुटामध्ये हे सगळं कॉल सेंटर सुरू होतं आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक नागरिकांची याच ठिकाणावरून फसवणूक केली जात होती। ऑनलाईन फ्रॉडचा हा सगळा प्रकार या ठिकाणी पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। तब्बल 130 जण जे आहेत ताब्यात घेण्यात आले आहेत। आपण बघू शकतो की या कॉल सेंटरचं हे होर्डिंग आपल्याला या ठिकाणी त्यांचं मॅग्नेटल BPS अँड कन्सल्टन्स LLP नावाचं हे बोगस कॉल सेंटर, याच कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील लाखो नागरिकांची फसवणूक केली जात होती। खरं तर पुण्यातील खराडी रस्त्यावरील हे जे प्राईड नावाची जी इमारत आहे, या इमारतीच्या 9व्या मजल्यावरती हे कॉल सेंटर आहे। खरं तर 130 जे या कॉल सेंटरमध्ये रात्री काम करणारे कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडलेला आहे। खरं तर मोठा फ्रॉड जो आहे, मोठं ऑनलाईन रॅकेट जे आहे याच ठिकाणी सुरू होतं आणि पुणे पोलिसांनी या सगळ्या रॅकेटवरती छापेमारी केलेली आहे। आतमध्ये सध्या पोलिसांचं पथक जे आहे 200 ते 250 पोलीस आतमध्ये आहे। त्याचबरोबर याच कॉल सेंटरमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत बनावट कॉल सेंटरमधले, हे सगळे कर्मचारी आतमध्ये त्यांना खाली बसवण्यात आलेले आहे। या ठिकाणाहून जगभरात म्हणजे अमेरिकेतील नागरिकांना सुद्धा लिंक पाठवून त्यांच्या पैशावरती डल्ला मारण्याचं काम पुण्यातील या कॉल सेंटरमध्ये सुरू होतं। खरं तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे पथक आहे 250 लोकांचं, या ठिकाणी पोलिसांचं पथक आतमध्ये सध्या काम करत आहे आणि मोठं रॅकेट म्हणजे एकंदरीत जगभरातील अनेक नागरिकांना फसवायचं मोठं रॅकेट तेही पुण्यात सुरू होतं। पहाटेपासूनची सगळी कारवाई सुरू आहे। आपण पाहिलं की या कारवाईमध्ये अनेक जे पोलीस कर्मचारी सहभागी झालेले आहेत। अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।